जय महाराष्ट्र, जय भीम. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. तर तुम्ही 14 एप्रिलचा ब्लॉग बघितला असेल, जर नाही बघितला असेल तर नक्कीच जाऊन बघा. आणि आता आपण जातोय लोणावळ्याला. आई एकविरा आईच्या डोंगरावर. आपले सगळे कॉलेजचे फ्रेंड्स आहेत. हर्ष आहे, मंथन आहे आणि बाकी सगळे अर्धी अर्धी गँग आहेत. ते बघा दिसतच पुढे. आता वाजलेले आहेत किती वाजले भाई? मी वाजलेत किती? वाजलेत किती? तिकडे दाखवले. आता रात्रीचे 2 वाजलेत. घरातून निघालेलो, घरातला शूट वगैरे काय नाही घेतला, डायरेक्ट निघालो. आणि पब्लिक हे वगैरे इकडे दिसतात काय. रात्रीचे वाजलेत आता 2. आता जाऊया सकाळी 5:40ची ट्रेन आहे. 5:40ची ट्रेन आहे. 5:40ची ट्रेन पकडून सीधा लोणावळा 8 वाजेपर्यंत. आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट मग काढलेला. तर आता बघूया, आता थोडा इकडे मरीनला वगैरे फिरूया. आणि मग आपले सगळे भाऊ लोक आहेत, सगळे मित्र परिवार. बघूया पुढे कसं काय होतंय. सगळे अपडेट देतच नाही. आणि जर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता रील शूट चालू आहे. रील्स बघायच्यासाठी तुम्हाला इंस्टाग्राम वरती भेटेल. माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर. काय बोलणार? खूप येते, बरोबर येते आणि मस्त येते. चल मंथन झोप आले. चला ठाव. चल ना, उठ ना. मॅनेज बाय हर्ष सकपाळ. एडिट बाय. तर आता डायरेक्ट बघायचं असेल तर तुम्हाला माझ्या पेजवर, इंस्टाग्रामच्या पेजवर भेटेल. आता बघ पुढे बघ. तिकडे आता फोटोशूट साठी थांबलोय. अरे ये ना भाई, काय लाजतोय? भावाकडे आयफोन आहे, फुल पटेली मारतोय. मंथन गावी जातोय, दिवा पॅसेंजर. साईडवर आहे. काय बघायचं तुला? मॅच बघायची. पैसे नाही, जरा द्या ना. 2-2 रुपये पाठवा. भारी वाटलं रे आता आलो तर. हा जे अजून एक हा नंबर बनून. भाऊ फर्स्ट टाइम आलाय वानखडेला. अरे बाबा, मी वानखडेच्या गल्ल्यातून चालतोय. तर आता आपण जातोय CSMT स्टेशनला. फिरून वगैरे झालंय मरीन. काय बोलतो? काय नाही, मस्त फिरलो. आता जाऊ आपण. तिकीट काढू पहिला. तिकीट काढलं नाही, जनरल मध्ये जायचंय. इंदिरा आहे ना? हा, इंदिरा आहे. पहिली ट्रेन आहे. 5:40ची. त्याच्याने जायचंय. आता टाइम बघू शकता, दिसतोय की नाही. 3:20 झालेत आणि फुल गाणी बिणी ऐकत जाऊन करणार. पण गाणी वगैरे ऐकत जातो. कोण पण नाही ते. आता जाऊया, मध्ये भेटूया. ब्लॉग खूप लांब होईल. लांब म्हणजे किती होईल शॉर्ट करायचा, जरा एडिट करू आम्ही. शॉर्ट मस्तपैकी आता चहा पियालो. आता जरा मस्तपैकी फ्रेश झालो. फ्रेश झालोय. जरा झोप उडाली आहे आपल्याकडे. आता चाय वगैरे पियालं, झोप उडाले. खूप चाल
खूप म्हणजे अजून जरा पण नाही बोलायचं. अजून वरती लोणावळ्याला कारल्याच्या डोंगरावर. आता मस्त की आता तिकीट काढतो आणि ट्रेन कितीवर येते ते बघ. आता आलो आणि CSM मनीषला जाऊन आम्ही आलो CSM. दिसत नसेल थोडा कॅमेराचा प्रॉब्लेम आहे, समजून घ्या. कोणाच्या तुझ्या काढतोय काय? तो गेला पुढे. सगळं असं बोललं पुढं आम्हाला काही सोडून जातात. सगळे सोडून जातात. हा ना, आम्ही दोघंच राहिलोय. आपण राहिलो नसता. कोण गेले सोडून? सगळे सोडून गेले आता. नाही रे बाबा, दुःख नाही करायचं. आता जरा हे जाते. आता गर्दी पण आहे ना कमी झाले थोडी. नंतर ना इकडे सगळे पब्लिक झोपलेले होते. आपले वेटिंग वाले होते सगळे. गर्दी कमी झाले. आता तिकीट काउंटरवरती जाऊया, तिकीट वगैरे काढूया आणि डायरेक्ट 5 ताईची ट्रेन पकडूया आणि 8 वाजता डायरेक्ट लोणावळा. तर भेटूया मध्ये. एकटाच छोटा, बाकी सगळे मोठे आहेत. कितवीला जावा तिथे तिकीट काढतायत. हर्ष आहे, श्रवण आहे, जयेश आहे. 2 ठिकाणी लाईन लावतो. पण आले झोप नाही आले तुला? झोप नाही आले. तिकीट वगैरे काढतात. 90 रुपये की 100 रुपये तिकीट आहे. तिकीट वगैरे काढतात. आपण जाऊया डायरेक्ट मध्ये भेटतोय ट्रेनमध्ये. बघूया गर्दी आहे काय, कसं काय सगळी अपडेट देतात तुम्हाला एंडपर्यंत ब्लॉग बघा. आणि काय चालेल बाकी एंडपर्यंत ब्लॉग बघू. लाईन नंबर तर आलेला आहे. जयेश 2 जण आलेत. सगळे झोपलेत. वेटिंगवाले आहेत सगळेजण. वेटिंगवाले आता नंबर वगैरे आला. थोडंसं झोपूया. 10-15 मिनिटं झोपून झाले. 2 दिवसापासून झोपलं. तर आता आपल्याला ट्रेन बघितलं. ट्रेन वगैरे आले. ट्रेन वगैरे आले. आता बसायला पण सीट भेटले. अजून एक मेंबर येणार आहे. हर्ष भाऊ शिकतोय थोडा व्लॉग बिग बनवायला. होईल काही दिवसात तिथं पण चॅनल ओपन. मग आता मध्ये भेटूया. मला तर खूप झोप आलेली. थोडासा झोपलो 5-10 मिनिटं. झोपत नाही पूर्ण झालं. बघू शकता डोळ्यावर आम्ही पण झोप. आता जो तो स्नॅप स्टोरी वगैरे सगळं टाकतोय. फोनला पण एक चार्जिंग आहे, खूप कमी चार्जिंग आहे. ट्रायपॉड वगैरे पण काही घेऊन आलं. आता मध्ये भेटू. थोडं सोबत राहा, कंटिन्यू राहा. जे पण काही अपडेट असेल तर सांगत नाही. तर आता भेटूया मध्ये थोडीशी झोप काढतो. मंतरला पण मंतच बघतो. मजा घेतो मजा. तो पण सगळेजण ब्लॉग मस्त ब्लॉग होईल. जास्त मोठा ब्लॉग होईल. पण मरीन ड्राईव्हचा पण दाखवणार आहे. भेटूया. काय मंडळी, कसं काय सगळं बरं चाललंय ना. आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. बघा प्रत्येकजण कसं बसलं. हा बघा, हा सचिन, तो यश, हा भांगरे आणि हा तुम्हाला माहितीच असेल इंग्लिश बोलणारा भाई. हा मंथन, हा श्रवण, हा नवीन आहे. काय हिचं नाव काय हा समीर, हा AS किंग अथर्व आणि वाच्या झोपलाय म्हणताय. उठचल. नाही रे, खरंच सिरियस झोपलाय. चला आता आम्ही सगळे बसलोय. आता आम्ही निघू. आता आमचा एक मेंबर ठाण्याला वाढेल यशमधून. आता आम्ही जरा झोपतो सगळेजण. तिकडे झोप नाही लागली जरा. मी तिकडे जरा मजा करत बसलेलो. हे बघा स्नॅप चालू आहे, बाकी काय नाही. पूर्ण रिकामी ट्रेन. पूर्ण रिकामी ट्रेन अशा.
आता त्याच्या पुढे जाऊया. डमडम ना डमडम नाही टमटम बघू आता काय भेटतं मच्छी. बघा ट्रेन सगळे पोरं कसे जाऊन आले आहेत. ट्रेन मधून माहिती कशाला आलोय पण इथे हे कशाला आलो स्टेशनला बाबू खाले नाही. थांब रे जरा फोटो काढायचा आहे. बेकार है भैया मैं तो टूट गया. थांब नाही रा क्या बच्ची तू रागू नकोस ना बाहेर. थांब जरा काय झोप नाही आली डोळे बरं ना डोळे फुले झाले. झोपत पूर्ण झाले. मी 2 ते 3 तास मी घरात झोपलो. त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे थोडं. चला आता पुढे भेटूया. मध्ये मध्ये भेटतच राहूया. बच्ची फोटो काढून जा. कोणाला गंध पाहिजे काय तू कोणाला गंध पाहिजे तर आपण आता पायथ्या मंदिराशी पोहोचलेलो आहे. एक कारवाला ओळखीचा होता श्रवणचा, म्हणून त्यांनी स्वस्तामध्ये सोडलं. स्वस्त हा स्वस्तामध्ये 700 रुपये म्हणजे स्वस्त आले. ते भाई डमडम बिमडमने गेलं असतं तर किती झालं ते. दमदम परवडले असते. एवढा स्वस्तच झालं. डमडम बोलला असतं तर तरी 800 रुपये झालं असतं. दमदम नसतं ते टमटम असतं. कोणतरी दमदम बोललं रे इथे. दमदम बोललो. आता जाऊया पायथा मंदिराची. तिथून मग रिटर्न मग ब्लॉग स्टार्ट करूया. चप्पल बिप्पल नाही काढायचे. काढायची ना भाई. कुठे काढता असेल वरती चालेल मग भेटूया मध्ये मध्ये. तर आता आपण ओटी घेतले पूर्ण ग्रुपची. एकच ओटी घेतली. काय म्हणतो आता बोलू गाईज बघा एकदा या ट्राय करा इथे जायला. सर्वात म्हणजे एकदम चांगली प्लेस आहे. म्हणजे एकदम चांगलं वाटतंय वर जायला. आणि देवीचे भक्त बघून अजून वाटतंय. लहान लहान मुलांपासून मोठे मोठे माणसं देखील चालतात वरती. चालेलच आहे. थोडं अजून राहिलं आहे म्हणजे ऑलमोस्ट जवळ चालू आहे. आम्ही 10 मिनिटं पकड. 10 मिनिटं तरी लागतील वरती पोहोचायला. आता बघू शकता क्राऊड पण आहे. सुट्टी आहे काय सुट्टीचा दिवस आहे. काय मग सुट्टी. गुड फ्रायडे. सुट्टी माझ्यासोबत
आज सुट्टी आहे म्हणून जास्त आवड आहे असं मला वाटतं. माझे तोंडात येते तर काही आपण आता आलेलो आहे. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव अगरी खोल्यावर. आज गुलाल उडवीन माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी घारण माझी बसली कोंबऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव अगरी खोल्यावर. आज गुलाल उडवीन माय तुझे देवलावर सारी नेसून हिरवी घारण आई माझी बसली कोंबऱ्यावर. तुझा महिमा गाईन मी तुझे डोंगरावर ठेव कृपा माव. तर आता आपण केव्हच्या आतमध्ये आलेलो आहे. सुद्धा view. तर काय केव्हच्या वरच्या साईडला 2 केव्ह आहेत आणि एक केव्ह आणि तो वरचा केव्ह आला. आणि आणि इथे ना खूप थंड वाटते. बाहेर ना गरमी आहे आणि इथे थंड वाटते. शांत वातावरण हे केले म्हणजे जायला नाही देत आतमध्ये. बसले तिकडे थंड वाटते ना एकदम चिल वाटते. तर आता आपण केव्ह आणि सगळं बरं ठीक ना केव्ह असायलाच पाहिजे. शेवटी सम्यकच्या ब्लॉग मध्ये आलात तुम्ही. केव्ह आता काय बोलतो ते नीट ऐका फक्त. बोल आता सम्यक. केव्ह आणि एकविरायचं दर्शन घेऊन झालंय
आता ऊन पण खूप आहे त्याच्यामुळे चष्मा वगैरे घातलाय. खूप म्हणजे भीड वाटलंय. भाई तुम्ही पण नाही भाई मंथनला पहिल्यापासून चष्मा आहे. चष्मा घातला ना आता जाऊया कॉलेज जाऊया. जेवूया वगैरे त्याच्यानंतर जेवूया बघूया आता कोणतं हॉटेल काय भेटतंय त्याच्यानंतर मग भेटूया मग मध्ये. तर आता उतरलं खाली. हे बघा पोरं कंटाळत म्हणजे ऊन खूप आहे ना पूर्णामुळं डोकं हटतं. आता डायरेक्ट जेवायच्या टायमाला भेटूया आणि मग डायरेक्ट बघूया हॉटेल बघूया तर कोणतं भेटतंय. हॉटेल तर आहेच पण बजेटमध्ये बसणार हॉटेल पाहिजे आपण. मग आता जेवायच्या टायमालाच भेटूया. पुढे सांगेन काय असं इन्फॉर्मेशन सांगेन. चला मग आता डायरेक्ट जेवायच्या टायमालाच भेटूया. व्हेज मध्ये आता आपण तिकडे आलोय. लोणावळा स्टेशनला तिकीट वगैरे सगळं काढलं. चेंज केला गरम होत होता म्हणून चेंज केलं. आपल्या मित्राचा एक रूम आहे तिथे चेंज केला. बरं झालं तू बाहेर म्हणून चेंज करायला भेटणार. बघा ना जाऊया. 2 नंबरला कसं इकडून येईल ना. तर आता आपण आहे ना ब्लॉग एंड करूया. तर घरी जायला टाइम होईल. काय बोलतो ब्लॉग एंड करू. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा एका ब्लॉगमध्ये भेटूया.